नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण ऍड क्वेश्चन टॅग याच्याबद्दल जास्तीची माहिती बघणार आहोत आणि ऍड क्वेश्चन टॅग आज आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. तर जे ऍड क्वेश्चन टॅग आहे त्याचं आपण एखादं उदाहरण घेणार आणि त्याच्यावरच मग आपल्याला तुम्हाला नियम समजून सांगणार. आणि ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्यावेळेस तुम्ही पेन आणि वही घेऊन बसणं आवश्यक आहे आणि ज्या पद्धतीने आपण वर्गामध्ये शिकवतो त्या पद्धतीनेच तुम्ही ते लिहून घेणं सुद्धा आवश्यक आहे. चला तर मग सुरू करूया ऍड क्वेश्चन टॅग. तर बघा, ऍड क्वेश्चन टॅग म्हणजे काय, मराठीमध्ये त्यांना आपण अनुप्रश्न म्हणतो. आता एखाद्या वेळेस कसं आहे की आपण समजा मराठीत एखादं वाक्य जर उच्चारलं, तू शाळेत जात आहेस, नाही का, जे नाही का जे आपण शेवटी लावलेलं आहे तर त्यालाच म्हणायचं ऍड क्वेश्चन टॅग. आणि हे ऍड क्वेश्चन टॅग नेमकं आपल्याला कसं वाक्य देतात आणि आपण ते कसं करायचंय हे आपण आज बघणार आहोत. तर बघूयात ऍड क्वेश्चन टॅग. उदाहरणार्थ पहा, आता एक वाक्य दिलेलं आहे, ही इज प्लेइंग क्रिकेट. आता हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला सूचना दिलेली असते की ऍड अ क्वेश्चन टॅग आणि याला क्वेश्चन टॅग लावा. आणि मग आपण शेवटचा जो मराठीमध्ये नाही का हा जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न आपल्याला इथं शेवटी विचारायचा आहे. तर याचे हे जे वाक्य आहे हे आपण कसं करायचे हे बघा. तर याचे जे नियम आहेत थोडक्यात नियम सांगतो मी कोड भाषेमध्ये आपल्या. बघा काय करायलो आपण, एक रेष मारायलो, इथं कॉमा द्यायला. म्हणजे याचा अर्थ काय, रेषेचा अर्थ काय की हे जे वाक्य आहे जशाला तसं लिहायचं, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आणि त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे ते पाहायचे. आता सहाय्यकारी क्रियापद कोणते असतात, टू बी चे क्रियापद एम, इज, आर, त्याच्यानंतर वॉज, वेअर, त्याच्यानंतर शाल, विल, हे जे मॉडेल एक्झिलरीज आहेत, कॅन, मे, माइट, हे कोणतेही सहाय्यकारी क्रियापद असेल तर ते सहाय्यकारी क्रियापद तिथे लिहून टाकायचं. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. आणि सहाय्यकारी क्रियापद लिहिल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. सहाय्यकारी क्रियापद लिहिल्यानंतर बघायचं वाक्य होकारार्थी आहे का, असेल तर त्याला लगेच आपण एनटी जोडायचं, म्हणजे नकारार्थी वाक्य करायचं. आणि जर याच्यामध्ये जर नॉट, नथिंग, नेव्हर असे शब्द जर असतील तर मग मात्र आपल्याला हे एनटी जोडायचं नाही, म्हणजे याच्या उलट करायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी काय करायचंय की इथं हा जो करता येणार आहे या कर्त्याचं सर्वनाम लिहायचं, कर्त्याचे सर्वनाम, आणि शेवटी प्रश्नचिन्ह लिहायचं. शेवटी काय करायचंय, प्रश्नचिन्ह लिहायचं, प्लस काय करायचं, शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. लक्षात आलं. तर पहा मग आता हे वाक्य आपलं कसं होईल, हे आपल्याला जशाला तसं लिहायचं आहे. ही इज प्लेइंग अ क्रिकेट, त्याच्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज आहे म्हणून इथं इज लिहायचं आणि त्याला एनटी जोडायचं, इजंट. लक्षात आलं. म्हणजे आपण एनटी इथपर्यंत आलेलं आहे. कर्त्याचं सर्वनाम. आता कर्त्याचं सर्वनाम कसं लिहायचं आपल्याला, जर बघा एखादा गोपाल, सीता, प्युपल, टेबल अशा प्रकारे करता येऊ शकतो. तर पहा, गोपाल हा पुल्लिंग आहे, पुल्लिंग असल्यामुळे ही लिहायचं. सीता ही स्त्रीलिंगी आहे त्याच्यामुळे सी लिहायचं. प्युपल अनेक वचनी आहे त्याच्यात दे लिहायचं. आणि टेबल हे नपुंसकलिंगी आहे त्याच्यामुळे इट लिहायचं. तर अशा प्रकारे आपल्याला तिथं करता लिहावं लागणार आहे. ठीक आहे. तर मग इथं काय ही आलेलं आहे, मग आता ही आलेलं आहे तर आपल्याला कर्त्याचं सर्वनाम हीच लिहावं लागणार आहे. म्हणून आता इथे आपण ही लिहिणार आणि शेवटी प्रश्नचिन्ह देणार. म्हणजे अशा प्रकारे हे वाक्य आपल्याला करावं लागणार आहे. लक्षात येते. तर बघा, म्हणजे वाक्य जशाला तसं लिहायचं, त्याच्या सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे ते बघायचं आणि जर हे वाक्य होकारार्थी असेल तर त्याला नकारार्थी म्हणजे एनटी जोडायचे. आणि जर हे वाक्य जर नकारार्थी असलं तर मग एनटी जोडायचं नाही, कर्त्याचं सर्वनाम घ्यायचं आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. एवढंच आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. लक्षात येते. मग आता इथे जे सहाय्यकारी क्रियापद आहे वाक्यात जर समजा इज आलं तर त्याचं काय करणार आपण, इजंट करणार. वाक्यात जर वॉज आलं तर त्याचं काय करणार, वॉजंट करणार. आणि वाक्यात जर वॉजंट आलं तर त्याचा आपण फक्त वॉज राहू देणार. लक्षात येते का. म्हणजे जर वाक्यात जर समजा नकारार्थी आलेला असेल तर आपल्याला इथं होकारार्थी ठेवायचे, टॅग जोडत असताना होकारार्थी ठेवायचे. लक्षात येते. त्याच्यानंतर इथं जर विल आलं, हे दोन गोष्टी लक्षात राहू द्या. विल जर आलं तर त्याचं ओंट होते, शॉर्टकट रूप म्हणजे विल नॉट, ओंट म्हणजे विल नॉट. शाल जर आलं तर त्याचं शॉर्टकट शांट होते. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे.
वाक्यात जर आय एम आलं तर त्याचं आरंट करावं लागेल आपल्याला, हे एक विशेष लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. म्हणजे वाक्यामध्ये जर आय एम असेल तर त्याचा आपल्याला आरंट घ्यावं लागते, आणि वाक्यात जर आय एम नॉट आलं तर त्याचं आय एमच राहील. हे काही विशेष नियम आहेत. समजा विल जर असेल तर वोंट घ्यावं लागणार आहे, शाल जर असेल तर शांट घ्यावं लागणार आहे, आय एम जर असेल तर आरंट घ्यावा लागणार आहे, आणि आय एम नॉट जर असेल तर मात्र मग आय एम घ्यावं लागणार आहे. इथं आरंट घेतलं इथं आर घ्यायचं असं नाही. लक्षात येते का? तर बघा आता दुसरं एक वाक्य बघूत आपण. बघा दुसरं वाक्य आपण पाहत आहोत. आय एम गोइंग टू स्कूल. आय एम गोइंग टू स्कूल. तर बघा आता हे जे वाक्य आहे आपण जशाला तसं लिहिणार, कॉमा देणार. याच्यामध्ये काय आहे? आय एम आहे. आताच आपण इथं पाहिलं होतं, त्याच्यामुळेच तुम्हाला म्हणलेलं आहे की तुम्ही काय करत जा, वही आणि पेन घेऊन बसत जा. कारण काय की आपण जे काही सांगितलेलं असते ते मिटवून टाकतो आणि नंतर मग तुम्हाला ते दिसत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही वही आणि पेन जर घेऊन बसले तर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर बघा आता आपण इथं लिहिलं होतं आय एम जर आलं वाक्यात तर आपल्याला आरंट घ्यायचे, आणि हा जो कर्त्याचं सर्वनाम जे आहे आय आहे प्रश्नचिन्ह द्यायचं. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं हा झाला पहिला प्रकार. आता दुसरं एक वाक्य लिहितो पहा मी, आणि त्याच्यात मला सांगा की आपल्याला कसं करता येईल. बघा दुसरं वाक्य बघायला तर आपण पहा, ही प्लेज क्रिकेट. आता तुम्हाला आताच मी सांगितलं की वाक्य बघायचे, जशाला तसं लिहायचं. हे वाक्य जशाला तसं आपण लिहिणार. इतकं लिहिलं आपण, त्याच्यानंतर कॉमा देणार, ते कॉमाही दिला आपण. मग आता सहाय्यकारी क्रियापद लिहायचं आपल्याला. मग या वाक्यात आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिसत आहे का? नाही. या वाक्यात तर सहाय्यकारी क्रियापदच नाही. मग असं सहाय्यकारी क्रियापद नसलं तर काय करायचे? तर सहाय्यकारी क्रियापद नसलं तर आपण टेन्सच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की ते जे वाक्य असते ते साध्या वर्तमान काळातलं किंवा साध्या भूतकाळातलं असते किंवा साध्या भविष्यकाळातलं असेल, तर म्हणजे सिंपल टेन्स मधलं असते. आणि सिंपल टेन्स मध्ये जर आलेलं असेल तर याच्यामध्ये समजा जर क्रियापद आहे आपलं प्ले, याचं जर मूळ रूप आलं तर आपल्याला डू घ्यावं लागते सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर याच्यात जर यस किंवा यस प्रत्यय जर लागला तर डस घ्यावा लागते, आणि जर याचा जर भूतकाळ जर झाला तर आपल्याला डीड घ्यावा लागते. लक्षात घ्या काय म्हणालो आपण, मूळ जर क्रियापद असेल तर डू घ्यायचं, त्याला जर यस किंवा यस प्रत्यय लागला असेल तर डस घ्यायचं, आणि जर त्याचा मूळ क्रियापदाचा जर भूतकाळ झाला असेल तर डीड घ्यायचं. तर या वाक्यामध्ये आता हे वाक्य आपण जशा तसं लिहिलं, कॉमा दिला, त्याच्यात सहाय्यकारी क्रियापद आपल्याला दिसत नाही, म्हणजे या तीन पैकी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागणार आहे. तर मग आता कोणतं घेणार? इथं आपल्याला यस प्रत्यय दिसत आहे म्हणून इथं डस घ्यायचं, आणि डस घेतल्यानंतर आता आपल्याला वाक्य पाहायचं होकारार्थी आहे म्हणून याला एनटी लावायचं, डझंट, आणि ही जी आहे याला ही करून प्रश्नचिन्ह द्यायचं. म्हणजे एखाद्या वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर या पद्धतीने आपल्याला वाक्य करावं लागणार आहे. लक्षात आलं? दोन नियम आपण पाहिलेले आहेत. एक तर सहाय्यकारी क्रियापद असेल तर काय करायचं, आणि दुसरी गोष्ट आहे जे सहाय्यकारी क्रियापद जर नसेल वाक्यात तर काय करायचं. नंतर तिसरा नियम जे आहे आज्ञार्थी वाक्याचा. आज्ञार्थी वाक्य जर समजा आज्ञार्थी वाक्य आलं असेल तर त्याचं कसं करायचं? तर आज्ञार्थी वाक्य हे मुख्य क्रियापदाने सुरू झालेले असते. मुख्य क्रियापदाने सुरुवात असते, त्याच्यानंतर एखाद्या वेळेस ह्यावनं पण सुरुवात असते वाक्याची, पण काय वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो. त्याच्यानंतर लेटनं सुद्धा एखाद्या वेळेस सुरुवात असते आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असते. म्हणजे या आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असते हे निश्चित आहे. पण याची सुरुवात ओळखायचं कसं? तर याची सुरुवात एक तर मुख्य क्रियापदाने झालेली असेल, किंवा याची क्रियापद सुरुवात ह्यावनं झालेली असेल, किंवा याची सुरुवात लेटनं झालेली असेल. असे जर वाक्य असतील तर आज्ञार्थी वाक्य आपण ओळखतो. आणि कुठलेही जर आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याला विल यू असा टॅग जोडतात. लक्षात आले का? ते होकारार्थी असो किंवा नकारार्थी असो, विल यू असा टॅग जोडतात. आणि दुसरी गोष्ट, एखादं वाक्य जर प्लीज न जर सुरुवात झाली असेल, प्लीज, तर या वाक्यात मात्र टॅग जोडतात ओंट. या वाक्यात टॅग जोडतात ओंट. उदाहरणार्थ काय?
पहा गो टू स्कूल असं जर वाक्य आलं, मुख्य क्रियापदाने सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, कॉमा देऊन टॅग काय जोडावं लागेल याला, विल यू. पण जर एखादं वाक्य असेल प्लीज गो टू स्कूल, तर मात्र मग याला काय टॅग जोडावा लागेल आपल्याला, प्लीज आलेला आहे म्हणून वोंट जोडावा लागेल. लक्षात आले का? म्हणजे जर आज्ञार्थी वाक्य असेल तर या पद्धतीने आपल्याला ते वाक्य करावं लागतं. त्याच्यानंतरचं आहे, जर वाक्याची सुरुवात जर लेट्स न जर झालेली असेल, वाक्याची सुरुवात जर लेट्स न झालेली असेल, लेट्स गो टू स्कूल, तुम्हाला सांगितले लेट न जर झाली असेल तर आज्ञार्थी वाक्य होते, पण लेट्स याने जर झाली असेल तर ते आज्ञार्थी वाक्य होणार नाही. मग वाक्याची सुरुवात जर लेट्स न झालेली असेल तर याला आपल्याला शॅल वी प्रत्यय जोडायचा, शॅल वी टॅग जोडायचा आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. म्हणजे हे थोडक्यात जे नियम आहेत लक्षात राहू द्या. वाक्याची सुरुवात लेट्स न, शॅल वी, आज्ञार्थी वाक्य असेल विल यू, प्लीज न जर सुरुवात झालेली असेल तर वोंट यू, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तेच घ्यायचं, वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल डू, डज, डिड यापैकी घ्यायचं आणि करता लिहून नंतर प्रश्नचिन्ह द्यायचं. लक्षात येते का? त्याच्यानंतर आहे बा, त्याच्यानंतरचे जे आहे, तर आता आपल्याला सांगितलंय गोपालने जर सुरुवात झाली तर इथं करता काय घ्यायचं, ही, सीता म्हणजे स्त्रीलिंगीने सुरुवात झाली असेल तर सी असं करता घ्यायचं आपल्याला सांगितले. पण एखाद्या वेळेस काय होते, सुरुवात होती देअर, देअर आर मेनी स्टुडंट्स, देअर आर मेनी स्टुडंट्स. आता इथं सुरुवात झाली देअर, मग आता इथं हा करता काय घ्यायचा तिथं आपल्याला कळत नाही. वाक्य तर ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने वाक्य जशात तसं लिहिणार, कॉमा देणार, आर आहे आरंट लिहिणार आणि आता इथं देअर जर असेल तर इथं देअरच लिहायचा आणि प्रश्नचिन्ह द्यायचं. लक्षात येते का? वाक्याची सुरुवात जर देअरने झालेली असेल तर शेवटी देअरच येईल. लक्षात येते? त्याच्यानंतरचा नियम आहे, हा हे नियम आहे तुम्ही तसं लिहून घ्यायला पाहिजे की देअरने वाक्याची सुरुवात टॅग मध्ये करतायच्या जागी देअरच येते, असं तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नियम बघूत आपण. जर समजा वाक्याची सुरुवात समबडी, त्याच्यानंतर आहे एव्हरीबडी, त्याच्यानंतर एनीबडी, अशा म्हणजे बी ओ डी वाय, एव्हरीबडी, समबडी, एनीबडी असं बडी जर आपल्याला दिसत असेल तर त्या वाक्यामध्ये कर्त्याच्या जागी म्हणजे जे आपण सर्वनाम घेतो ते आपल्याला दे घ्यायचं. उदाहरणार्थ काय, सम, एव्हरीबडी, एव्हरीबडी गोज टू स्कूल. इथं जर असं असेल एव्हरीबडी गोज टू स्कूल किंवा एव्हरीबडी गो टू स्कूल, एव्हरीबडी गो टू स्कूल असं जर असेल त्यावेळेस काय करणार आपण, ते जशा तसं वाक्य लिहिणार. त्याच्यानंतर आता इथं सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, आपल्याला माहिती आहे सहाय्यकारी क्रियापद जर दिसलं नाही तर डू, डज, डिड घेत असतो आपण. इथं मूळ रूप दिसायले म्हणून डू लिहिणार, डोंट, आणि एव्हरीबडीच्या जागी काय लिहिणार, दे. लक्ष द्या. त्याच्यानंतर जसं इथं समबडी, एव्हरीबडी, एनीबडी याच्या जागी आपण कर्त्याच्या जागी जे आपण सर्वनाम घेत असतो इथं टॅग मध्ये तर ते आपण दे लिहिलं. पण जर समथिंग, एनीथिंग, एव्हरीथिंग अशा प्रकारचं जर वाक्याची सुरुवात जर झालेली असेल, म्हणजे आता इथं काय की जर असं या वाक्याने जर सुरुवात झाली असेल तर मग मात्र आपल्याला या कर्त्याच्या जागी तिथं दे घेतलेला आहे तिथं आपल्याला इट घेऊन प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. म्हणजे आता हे जे हा एक नियम झाला, हा एक नियम झाला. लक्षात येते का हे नियम? आणि एखाद्या वेळेस पहा, जर आपल्याला वाक्याची सुरुवात एखाद्या देश असेल, म्हणजे समजा पहा इंडिया, इंडिया इज बिग कंट्री झालं. दुसरं एखादं वाक्य असेल इंडिया ओन द मॅच. आता हे दोन वाक्य आहेत. म्हणजे आपल्याला काय आहे, कर्त्याच्या आपला जो कर्ता आहे या वाक्यामध्ये इथे इंडिया म्हणजे एक देश हा कर्ता आहे, बरोबर आहे. पण जर
जर देश हा देशाचा जर समजा आपण वाक्यामध्ये कर्ता म्हणून देशाचा जर वाक्यामध्ये आपण कर्ता घेतला आणि तो देश जर समजा राजकीय किंवा सांस्कृतिक या अर्थाने त्या देशाबद्दल काही माहिती त्या वाक्यात दिलेली असेल तर आपल्याला तिथं काय करावं लागते. आता हे इज आहे म्हणून इथे इज लिहिलं आहे आपण. त्याच्यानंतर इथं याच्या जागी आता कर्त्याच्या जागी आपल्याला जे सर्वनाम लिहायचे ते आपल्याला शी लिहावं लागणार सी. किंवा जर राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून या देशाबद्दल या वाक्यात जर माहिती दिलेली असेल तर, आणि जर या देशाबद्दल जर भौगोलिक दृष्टिकोनातून माहिती दिलेली असेल तर मग मात्र आता इथं काय करणार आपण वाक्य जशा तसं लिहिणार, कॉमा देणार, सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून डू डज किंवा डीडचा वापर करणार. बरोबर. आता ओन काय आहे, विनचा भूतकाळ आहे, विनचा भूतकाळ ओन आहे आणि म्हणून भूतकाळ असल्यामुळे काय करणार आपण तिथं डीड घेणार. मग इथं डीड घेतलं, वाक्य होकारार्थी आहे म्हणून इथे एनटी लावलं डिडंट. आणि याचा मात्र भौगोलिक दृष्टिकोनातून जर या माहिती दिलेली असेल देशाबद्दल तर मग मात्र इट लावतात. हा नियम जर थोडंसं लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेसाठी याला जास्त अशा प्रकारचे वाक्य विचारतात. लक्षात आलं काय. मग आता समबडी, एव्हरीबडी, एनीबडी च दे लावायचे, समथिंग, एनीथिंग, एव्हरीथिंग बद्दल इट लावायचे. देशाचा उपयोग जर राजकीय सांस्कृतिक दृष्टिकोनातून असेल तर सी लावायचे आणि जर भौगोलिक दृष्टिकोनातून जर असेल तर इट लावायचे. लक्षात येते. त्याच्यानंतरचा पहा, त्याच्यानंतरचा जो नियम आहे आपला तो आहे वाक्याची सुरुवात जर धिस दॅट याने जर झाली असेल तर. बघा, वाक्याची सुरुवात जर धिसने जर झालेली असेल किंवा दॅटने जर झालेली असेल तर त्याच्याऐवजी म्हणजे जे आपण हा जो कर्ता आहे, मग सुरुवात झाली म्हणजे कर्ता आहे, तर या कर्त्याचं जे काही सर्वनाम घेतो आपण ते आपण ही, सी, इट याच्यानुसार घ्यायचं आणि नंतर प्रश्नचिन्ह लावायचे. म्हणजे काय, समजा धिस इज बॉय, आता बॉय म्हटल्यानंतर ही येणार, धिस इज गर्ल, सी येणार, धिस इज टेबल. म्हणजे कशाबद्दल माहिती द्यायला हे धिस टेबलाबद्दल द्यायला. टेबल जर असेल निर्जीव वस्तू असेल तर आपल्याला इट घ्यावं लागणार आहे. लक्षात येते का. त्याच्यानंतर दीज आणि दोज याने जर वाक्याची सुरुवात झाली असेल तर मग मात्र आपल्याला कर्त्याच्या जागी दे घ्यावा लागतं. तर हा एक नियम आहे. तर जे जे सांगितलं आहे ते तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नियम आहे पहा, जर दोन कर्ते अँड ने जर जोडले असतील, समजा बघा आता ही अँड सी गो टू स्कूल. आता इथं हा एक कर्ता आहे आणि हा एक कर्ता आहे, ही एकवचनीच कर्ते आहेत, परंतु हे अँड ने जोडलेले असेल तर मग मात्र आपल्याला या गो म्हणजे इथे सहाय्यकारी क्रियापद नाही, मूळ रूप दिसायले म्हणून आपल्याला डू घ्यावा लागेल, डोंट. आणि दोन कर्ते जर अँड ने जोडलेले असतील तर दे लिहित असतात. कर्त्याचं सर्वनाम दे लिहित असतात. त्यामध्ये कर्त्याचं सर्वनाम आपण काय लिहितो, दे लिहितो. म्हणजे जर दोन कर्ते जर अँड ने जोडले तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तिकडं डोंट घ्यावा लागणार आहे. डोंट म्हणजे जर इथे सहाय्यकारी क्रियापद असतं सहाय्यकारी क्रियापद घेतलं असतं, सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून आपल्याला डोंट घ्यावा लागणार आहे. आणि दोन कर्ते जर अँड ने जोडलेले असतील तर त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, दे घ्यावा लागणार आहे सर्वनाम त्यासाठी. त्याच्यानंतर आहे पहा, जर समजा कर्ता जे आहे तर कर्त्यामध्ये काही निर्जीव वस्तू दिलेली असते, आपल्याला निर्जीव गोष्ट दिलेली असते, परंतु ती जर गोष्ट काय दाखवत असेल, सामर्थ्य, ताकद, त्याच्यानंतर सामर्थ्य, ताकद, त्याच्यानंतर काही हिंसा आणि क्रूरता, ह्या जर गोष्टी जर दाखवत असेल तर त्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला ही हा कर्ता लिहावा लागणार आहे. सर्वनाम म्हणजे टॅग मध्ये सर्वनाम जे आहे ते आपल्याला काय करावं लागणार आहे, ही हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि मग आता ह्या गोष्टी कोणत्या आहेत, विंटर म्हणजे हे जर शब्द आले तर त्याच्या जागी आपल्याला काय करावं लागणार आहे, ही घ्यावं लागणार आहे, विंटर. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे टाइम, त्याच्यानंतरचा शब्द आहे सन, त्याच्यानंतरचा शब्द आहे स्टॉर्म आणि डेथ. तर हे शब्द आपल्याला जर आले तर त्याच्या बदल्यात आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, कर्त्याच्या जे काही कर्त्याचं आपण सर्वनाम करत असतो तर त्या सर्वनामामध्ये आपल्याला ही घ्यावं लागणार आहे.
तर आता हे जे 2-4 शब्द आहेत हे आपण कसं लक्षात ठेवायचं, तर काय करायचं आपण विंटर टाइम मध्ये याचा एक शॉर्टकट समजा आपल्याला जर ट्रिक्स बघायची असेल तर विंटर टाइम मध्ये, विंटरच्या टाइम मध्ये सन म्हणजे सूर्य आणि स्टॉर्म म्हणजे वादळ याने डेथ होत नाही. ही जर तुम्ही ट्रिक्स जर समजा लिहून घेतली आणि पाठ केली तर आपल्याला लक्षात येतील किंवा कोणकोणते शब्द असतात. याच्या व्यतिरिक्त काही शब्द असू शकतात, परंतु ह्या गोष्टी आपल्याला परीक्षेला जास्त विचारतात. ठीक आहे. तर मग असे जर शब्द जर सुरुवात झाली असेल यानं, तर त्याच्या जागी आपल्याला टॅग मध्ये जे सर्वनाम घ्यायचं आहे कर्त्याचं सर्वनाम, तर ते आपल्याला ही द्यावं लागणार. लक्षात स्प्रिंग ॲटम ऋतूत नेचर मध्ये एमपीजेसी ची होप असते. एमपीजेसी ची होप असते. आता एम म्हणजे काय, मर्सी होते, मून होते. पी म्हणजे काय, पीस होते. जे म्हणजे काय, जस्टिस होते. आणि सी म्हणजे काय, चॅरिटी होते. तर अशा पद्धतीनं जर स्प्रिंग शब्द आला, ॲटम शब्द आला, नेचर शब्द आला, त्याच्यानंतर मर्सी किंवा मून शब्द आला, पीस शब्द आला, जस्टिस शब्द आला, चॅरिटी शब्द आला, तर ते सुंदरता, मोहकता, कोमलता दर्शवतात. म्हणून त्याच्या जागी आपल्याला काय लिहावं लागणार आहे, सी लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतरचा नियम पहा, रेल्वे, जहाज, बघा रेल्वे, जहाज आणि विमान हे जर आपल्या कर्त्याच्या जागी आले तर त्याच्या जागी आपल्याला काय लिहावं लागते, सीच लिहावं लागते त्याच्या जागी. एखाद्या वेळेस पहा एखादं सामान्य नाम असते, टीचर, टीचर इंटर्ड इन द स्कूल, इन द रूम. टीचर इंटर्ड इन द रूम, तर काय करणार आपण, हे लिहिणार जशात तसं, नंतर कॉमा देणार. इंटर्ड आहे, सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, डीड लिहिणार, एनटी लावणार कारण नकारार्थी वाक्य आहे म्हणून तिकडे आपल्याला नकारार्थी करावं लागणार आहे. आणि मग आता या टीचरच्या जागी आपल्याला काय, टीचर हे पुरुष सुद्धा असू शकते आणि स्त्री सुद्धा असू शकते. मग ही लिहावं की शी लिहावं. पण जर ज्यावेळेस आपल्याला कळत नसेल की पुरुष आहे का स्त्री आहे, तर त्यावेळेस आपण हीच लिहायचं आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. तर बघा आज आपण डिटेल मध्ये ऍड क्वेश्चन टॅग मध्ये कुठल्या प्रकारचे वाक्य येतात याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यानंतरही आपण असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत.